नमस्कार. आम्ही शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांनो, शेतीसोबत आपण छोटा मोठा जोडधंदा हा नेहमीच करावा आणि ज्यामध्ये गावठी कुक्कुटपालन हा एक बेस्ट ऑप्शन आहे. गावठी कुक्कुटपालन म्हणजेच ज्या कोंबड्या प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला बघायला भेटतात. ज्या कोंबड्या स्वतः अंड्यावर बसून पिल्लं काढतात आणि त्यांना मोठं करतात. प्युअर गावठी कुक्कुटपालनाचे खूप सारे फायदे आपल्याला बघायला भेटतात. शेतकऱ्यांनो, आपण शेतात खूप कष्ट करतो. दिवसभर राबत असतो. सगळं ऊन, वारा, पाऊस अंगावर घेऊन आपल्या शेतात पीक पिकवत असतो. पण जेव्हा त्याच्या विक्रीची वेळ येते तेव्हा मात्र आपण स्वतः त्याचा भावही करू शकत नाही. म्हणजेच काय, सगळे कष्ट घ्यायचे आपण आणि त्याचा फायदा मात्र व्यापारी घेऊन जातो. पण या गावठी कुक्कुटपालनात मात्र तसं नाही. याच्यात जास्त कष्टही करावे लागत नाहीत आणि आपण तयार केलेल्या मालाची किंमत आपण स्वतः ठरवू शकतो. याच्यामध्ये आपण स्वतः आपल्याला परवडेल तसं, म्हणजेच आपल्याला वजनावर विकायचं असेल तर वजनावर किंवा मग नगावर विकायचं असेल तर नगावर आपण याची विक्री करू शकतो. वजनावर विकायचं झालं तर 500 ते 700 रुपये किलोपर्यंतही याची विक्री होते आणि नगावर विकायचं झालं तर कोंबडा 500 ते 800 रुपयांपर्यंत आणि कोंबडी 300 ते 700 रुपयांपर्यंत विकली जाते. जशी साईज तशी प्राईज आणि मार्केटमध्ये याची खूप जास्त प्रमाणात मागणीही आहे. जसं मार्केटमध्ये ऑर्गॅनिक भाजीपाल्याला खूप जास्त मागणी आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्याचा भावही चांगला भेटतो. इतर भाजीपाल्याच्या तुलनेत त्याचा भाव हा डबल असतो. त्याचप्रमाणे गावठी कोंबड्यांचंही आहे. ह्या कोंबड्यांना कोणत्या प्रकारचं इंजेक्शन द्यायची गरज नसते, वॅक्सिनची गरज नसते, ना जास्त कोणत्या औषधांची गरज नसते. त्यामुळे या कोंबड्यांना मागणीही खूप आहे आणि भावही यांचा जास्त आहे. कुक्कुटपालन म्हटलं की खूप रिस्की वाटतं, पण यामध्ये तसं नाही. कारण की गावठी कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे बिनधास्त आपण या कोंबड्या पाळू शकतो. कधीमधी जर थोड्याफार आजारी वाटल्याच तर औषध दिल्यावर लगेच या कोंबड्या रिकवर होऊन जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फीड व्यवस्थापन. कुक्कुटपालन म्हटलं की सगळ्यात जास्त खर्च हा फीडवर होत असतो, पण गावठी कुक्कुटपालनात हा खर्चही खूप कमी होतो. 100 कोंबड्यांमागं तुम्हाला 5 किलो फीड हे पुरेसं आहे. पुरेसं म्हणण्यापेक्षाही खूप जास्त आहे. आणि फीडमध्ये कंपनीचंच फीड द्यायचं असं अजिबात नाही. तर या कोंबड्यांना आपण आपल्या घरात असलेले गहू, तांदूळ, मका, ज्वारी, बाजरी असं अन्नधान्य आपण त्यांना खायला देऊ शकतो. तसेच घरात राहिलेलं शिळन्नही त्यांना आपण खायला देऊ शकतो. आणि एवढंच नव्हे तर अगदी एखादा वेस्टेज भाजीपाला ज्यामध्ये कोबीफ्लावरची पानं असू देत किंवा मग खराब झालेले टोमॅटो, मिरची, गाजर, अगदी कोणताही भाजीवाला यांना आपण खायला देऊ शकतो. या सगळ्यामुळे त्यांच्या फीडवरचा खर्च हा अगदी थोड्याफार प्रमाणातच होत असतो. आणि या सगळ्या गोष्टींना वेळ द्यायचा म्हटला तर 1 ते 2 तास पुरेसे होऊन जातात. 1 ते 2 तास पुरेसे होऊन जातात. सकाळी एकदा यांना खायला आणि प्यायला ठेवून दिलं की दिवसभर त्यांच्याकडे बघायचीही गरज नसते. त्यामुळे यांना वेळ खूप कमी द्यावा लागतो. आपण कमी वेळात, कमी मेहनतीत जास्त उत्पन्न आपण याच्यातून घेऊ शकतो. आपण 100 कोंबड्यांचा जरी विचार केला, 100च कोंबड्या जरी महिन्याला आपण विकल्या तरी 40 ते 50 हजार रुपये आपण महिन्याला कमवू शकतो. आणि खर्च म्हटला तर फार 10 हजारापर्यंत खर्च होऊ शकतो. त्याहून अधिक खर्च काहीच नाही. 40 ते 50 हजारातून 10 हजार जरी खर्च झाला तरी 30 हजार रुपयांचा फायदा नुसता 100 कोंबड्यांमधून आपल्याला होत असतो. म्हणून शेतीसोबत गावठी कुक्कुटपालन हा एक फायदेशीर असा जोडधंदा म्हणून ठरला जाऊ शकतो. तुम्हाला